शिवसेना 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 फार मोठी व्यक्ती आहे. म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या विषयी मी बोलणार नाही, त्यांच्याविषयी बोलण्याची माझी पात्रता नाही. खरोखर सांगतो, मंदिरात त्या मंदिरावरच्या कळसाचं जे स्थान असतं ते आदरणीय पवार साहेबांचं माझ्याही मनात स्थान आहे. पत्रकार बांधवांनी लगेच भुवया उंचवण्याची गरज नाही, कारण कळसाच्या वर भगवा असतो. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या स्थानिक नेत्यांची जेव्हा आपण कामं पाहतो तेव्हा स्थानिक नेत्यांची कामं पाहत असताना असं वाटतं की एका देवळाला सोन्याचा कळस लावलाय आणि खाली भिंतींना मात्र भगदाडं पडलीत आणि त्या भगदाडांमध्ये समाज कुरतडणाऱ्या उंदरांचा सुळसुळाट झाला. शिवसेना 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 त्या आदरणीय पवार साहेबांचा एक संदेश आहे तुमच्यासाठी, बहुतेक आपल्या सगळ्यांसाठीच त्यांनी दिलाय. कारण पवार साहेब जे बोलतात तेच करतात, तेच त्यांच्या मनात असतं. या तीन गोष्टींची कधीच सांगड लागत. त्या पवार साहेबांनी एक संदेश दिलाय, माझ्या माता भगिनी नक्कीच सांगतील. भांड्यातली भाजी जर चमच्याने हलवली नाही तर काय होतं? करपते. चुलीवरची भाकरी फिरवली नाही तर काय होतं? करपते. मग पवार साहेब सांगतात तशी येतात सत्तेची भाकरी फिरवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. ही सत्तेची भाकरी वर्षानुवर्ष ज्यांच्या घरात सत्ता पाणी भरत होती, या सत्तेचा माज, या सत्तेची गुर्मी ज्यांना चढली होती, ती गुर्मी आज उतरवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. शिवसेना 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 पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये एक आघाडी होती. काय मी आघाडीला बिघाडी म्हणतो, कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्राची पिछाडी सर. वैयक्तिक कुणावर टीका करण्यापेक्षा मला असं वाटतं या गोष्टीचा सर्वसामान्य मतदारांनी, सुशिक्षित मतदारांनी नक्की विचार करण्याची वेळ आलेली आहे. एक जाहिरात कायम सुरू आहे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. घरातल्या गोष्टी चावडीवर जाऊन बोंबळणार नाही. महाराष्ट्र आमच्या हृदयात आहे, महाराष्ट्र आमच्या रक्तात आहे. पण त्या महाराष्ट्राची जी दुरावस्था करून ठेवली त्याविषयी नक्कीच बोलण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे तो जवळपास 1.5 लाख कोटींचा आहे. 1.5 लाख कोटींचं वार्षिक बजेट असणाऱ्या महाराष्ट्राच्या डोक्यावर 2,85,000 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आणून ठेवलेला आहे. हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या खिशातली गोष्ट आहे. शेती क्षेत्रातली पिछाट आहे, उद्योग क्षेत्रातली पिछाट आहे. लाज वाटली पाहिजे. उद्योग क्षेत्रातली वाढ ही फक्त 0% आहे महाराष्ट्राची. शिवसेना 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 कारण प्रत्येक ठिकाणी बोललं जातं मिस्टर 5%. 5% शिवाय काहीच होत नाही. जर 5% शिवाय यांचं काहीच होत नसेल तर आता अशी वेळ आणा की हे 5% भारी पडतील आणि किमान 5% का होईना पण शिवसेनेचा भगवा हा विधानसभेत जाऊ. अनेक आश्वासनं देण्यात आली. 2.5 FSI देऊ. प्रत्येकाला वाटतं अरे वा 2.5 FSI मिळणार, आपलं तुमचं आमचं भलं होणार. जे आजतागायत अस्तित्वात आलं नाही. जवळपास 9,000 सफाई कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं होतं तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी सामील करून घेऊ, ते करून घेण्यात आलं नाही. एवढंच कशाला 700 एकरची जमीन हडप करून झाली होती. त्याच्यावरचा जो शीश महल होता त्या शीश महलाचा अनेकांना अभिमान वाटत होता. हायकोर्टाची ऑर्डर आली शीश महलाची. ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. मला वाटतं शीश महलाच्या उडालेल्या ठिकऱ्या या प्रतिकात्मक आहेत. आता आतापर्यंत असलेल्या साम्राज्याच्या त्या काचांसारखे तुकडे करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन ठेपलेली आहे. शिवसेना 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 कारण म्हटलं 350 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रानं एक इतिहास पाहिला. 350 वर्षांपूर्वी महाराजांसमोर अनेक शत्रू होते. महाराजांनी अनेक शत्रूंना सुद्धा गारद केलं. पण महाराजांचं दख्खनच्या पठारावर खरं नाव झालं ते दख्खनच्या पठारावरचा सगळ्यात मोठा सेनापती अफजल खानाचा कोठळा बाहेर काढल्यानंतर. नाटासाहेब, कदाचित आई भवानीने तुम्हाला ही संधी दिली आहे विकासाच्या कामातल्या अफजल खानाचा कोठळा काढण्याची. शिवसेना 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 वर्षानुवर्ष एका प्रस्थापित
नेत्यांचं साम्राज्य आहे असं म्हटलं जातं. त्यांचा कार्यकर्ता भेटला होता मला येताना. तो म्हटलं आमच्या कार्यकर्त्यांचं खूप बरं असतं. म्हटलं काय बरं असतं? अरे सोपं आमच्याकडे कुठली सभा असली ना का या नेत्याला फोन करून याचा फोटो घे, त्या नेत्याला फोन करून त्याचा फोटो घे, त्या नेत्याला फोन करून त्याचा फोटो घे, भानगडच नाही. एक फॅमिली फोटो टाकून दिला की काम होते. म्हणजे खरंच त्या कार्यकर्त्यांची एक खंत होती तुमच्या समोर मांडतो. त्या कार्यकर्त्याचं म्हणणं असं, पालकमंत्री तुम्हीच, आमदार तुम्हीच, आतापर्यंत होता तो खासदार सुद्धा तुमच्याच घरातला, महापौर सुद्धा तुमच्याच घरातला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय फक्त पक्षाच्या नावाने बोंबा मारून सतरंजा उचलायचं का, काम करायचं का, ही विचार करण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली. शिवसेना 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 विशेषतः कालच मी कल्याणला गेलो होतो. कल्याणला जात असताना शिळफाट्याच्या अलीकडे सन्मान्य नेत्यांनीच पोखरलेले डोंगर पाहिले. आतापर्यंत ऐकलं होतं डोंगर पोखरून उंदीर काढतात, डोंगर पोखरून लक्ष्मी गोळा करणार कालच एक उदाहरण पाहिलं. त्या पोखरलेल्या डोंगरावर जेव्हा पाऊस पडतो ना, तर त्या पावसाचं पाणी धबधब्याच्या रूपानं वरून खाली येतं. बरोबर ना? वरून खाली येतं. मला वाटतं मतदारसंघात हा भगवा प्रवाह सुरू झालाय. वरची सुरुवात झाली, खासदार भगव्याचा शिलेदार झालाय. आता आमदार करायची वेळ आहे आणि नंतर महानगरपालिका ताब्यात घ्यायची वेळ. शिवसेना 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 पण महायुती तुटली म्हणून आम्ही रडणार नाही, आम्ही फक्त लढणार. कारण ज्यांना आम्ही साथ दिली त्यांनी आम्हाला लाथ दाखवली, तर ती लाथ बघून रडणाऱ्यांची आमची जात नाही, लाथ मारणाऱ्याचं तंगड काढून हातात देणारी ही शिवसेनेची ताकद. शिवसेना 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 काल आदरणीय मोदीजी म्हणाले दिल्लीचं ऐकणारं सरकार बसवा. मान्य मोदीजी, तुम्ही लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी आलात, महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर आम्हाला बरं वाटलं. फक्त त्या समाधीतून ऐकू येणारा आवाज तुमच्या कानावर आला नाही तेवढा ऐकवतो. महाराष्ट्र हा दिल्लीला मुजरे करणाऱ्यांचा नाही, तर वेळ पडली तर दिल्लीला डोळे दाखवणाऱ्यांचा महाराष्ट्र. आणि हे जर सांगायचं असेल, हे दाखवून द्यायचं असेल, तर महाराष्ट्रात हे भगव्याचं सरकार येणं गरजेचं आहे. हे भगव्याचं सरकार जर येणं गरजेचं असेल तर प्रत्येक मतदारसंघातून भगव्याचे शिलेदार बहुमतानं निवडून जाणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच नवी मुंबईच्या विकासासाठी, नवी मुंबईच्या भ्रष्टाचाराच्या नाशासाठी, म्हणजे नाटा साहेबांच्या नावात नाहटा आहे, त्यामुळे त्यांनी आता या भ्रष्टाचाराचा नाश ठासून करावा, एवढीच माझी त्यांना कळकळीनं विनंती.